नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सतीश काळे कॅव्हिलर इंडिया पुणे मार्फत मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्ससाठी एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी ॲज अ ऑफिसर बनण्याची ही आपल्यासमोर आलेली आहे. त्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंडियन आर्मीमध्ये करिअर करायचं आहे, ॲज अ ऑफिसर म्हणून जॉईन करायचं आहे, त्यांच्यासाठी असणारी ही एक गुड न्यूज आहे. बघा एक्झॅक्टली हे नोटिफिकेशन काय आहे, ह्याच्यासाठी एलिजिबिलिटी काय असणार आहे आणि त्याच्यामध्ये असलेले आणखी बाकीच्या महत्त्वाच्या डेट्स वगैरे याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात. आपण चला, जॉईन द इंडियन आर्मी ॲज अन ऑफिसर या टाईपची ही आपली एक नोटिफिकेशन पब्लिश झालेलं आहे न्यूजमध्ये. त्याच्यामध्ये डिटेलमध्ये जर बघायला गेलो तर आपण पहिल्यापासून बघूया आपण टाईप ऑफ एंट्री. तर ह्या एंट्रीचं नाव काय आहे तर शॉर्ट सर्व्हिस एंट्री, टेक्निकल एंट्री म्हणून ह्याला ओळखलं जातं. त्यामध्ये जर बघितलं आपण SSC टेक्निकल एंट्रीमध्ये 65 आणि SSC वुमेनसाठी असलेले टेक्निकल एंट्रीसाठी 36, 65 आणि 36 अशा टोटल व्हॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये असलेल्या. त्याच्यामध्ये जर एज क्रायटेरिया आपल्यासाठी महत्त्वाचा असतो तर एज 20 वर्ष प्लस आणि 27 वर्ष आणि 27 वर्ष मायनस, म्हणजे अलीकडच्या साईडला इतकं एज असणं अपेक्षित आहे. काय डेटला? 1 ऑक्टोबर 2025 रोजी तुमचं हे एज भरलं पाहिजे किंवा या इन बिटवीन असलं पाहिजे एज. त्यामध्ये आपण जर बघितलं इट्स ओपन फॉर मेल अँड फिमेल. फक्त क्रायटेरिया असेल की अनमॅरिड, अविवाहित असणं अपेक्षित आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तर इंजिनिअरिंगच्या ऑलमोस्ट सगळ्याच स्ट्रीम्स, इंजिनिअरिंगच्या ऑलमोस्ट सगळ्याच ब्रँचेस याला एलिजिबल आहेत. इंजिनिअरिंग डिग्री ओके ॲज नोटिफाईड स्ट्रीम्स, मी नोटिफाईड स्ट्रीम्स आपल्या ह्या ग्रुपलाही टाकून देईल आपल्या ह्या डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी. हे ॲक्सेप्टेबल स्ट्रीम्स कुठल्या कुठल्या आहेत तर ॲज लिस्टेड, म्हणजे बऱ्याचशा ब्रँचेस आहेत. मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, सिव्हिल आहे, इवन त्यांच्यासुद्धा सब इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस या पर्टिक्युलर जॉबसाठी ॲप्लिकेबल असणार आहेत. नेक्स्ट, याला ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन या पर्टिक्युलर www.joinindianarmy.nic.in ला व्हिजिट करू शकता. तुम्हाला इथे ॲप्लिकेशन्स फॉर्म दिसून येतील. याच्यामध्ये ही जी विंडो आहे ॲप्लिकेशनची ही 7 जानेवारी 2025 ते 5 फेब 2025 पर्यंत चालू असणार आहे. त्याच्यानंतर मात्र तुम्ही इथं ॲप्लिकेशन करू शकत नाही आहे. या डेटच्या इन बिटवीनच तुम्ही हे ॲप्लिकेशन करावं. आता मेडिकल स्टँडर्ड आणि एक्झामिनेशन्स हे जे काही आहे हे वेबसाईटवरती सुद्धा ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे. फार स्ट्रॉंग आणि डिटेल्स क्रायटेरिया याच्यामध्ये लागत नसतात. ते सुद्धा किंवा त्याच्याविषयीचा सुद्धा डिटेल्ड व्हिडिओ मी तुम्हाला याच आपल्या पर्टिक्युलर चॅनलवरती अवेलेबल करून देईन. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जर बघितलं तर याच्यामध्ये कुठल्या टाईपची रिटन एक्झाम नाही आहे. तुम्हाला डिरेक्टली याच्यामध्ये SSB असणार आहे. त्याच्या अगोदर बघितलं असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करावं लागणार आहे प्रॉपरली. त्याच्यानुसार शॉर्ट लिस्टिंग होणार. मोस्टली 60% किंवा 60% प्लस जर तुमचं इंजिनिअरिंगचं ॲग्रिगेट असेल तर या विद्यार्थ्यांचे चान्सेस जास्त असतात सिलेक्शनचे. सो फॉलोड बाय द SSB इंटरव्ह्यू. एक तुमचा SSB इंटरव्ह्यू होतो हा. याच्याविषयी सुद्धा नोटिफिकेशन आणि याची प्रिपरेशन देखील आपल्या क्लासद्वारे करून घेतली जाते पुण्यामध्येच. इवन मग काय जे मेडिकल क्रायटेरिया आहे तो देखील व्हिडिओच्या माध्यमातून मी एक्सप्लेन करेलच तुम्हाला. मेरिट लिस्ट याची लावली जाते आणि नंतर तुम्हाला ईमेल थ्रू ॲज अ जॉईनिंग लेटर प्रोव्हाइड केलं जातं. सो या टाईपमध्ये. सो डेट फॉर पब्लिकेशन ऑफ कट ऑफ पर्सेंटाईल मार्क्स फॉर द शॉर्ट लिस्टिंग. आता तुमचा जो काही रिझल्ट आहे तो 1st वीक ऑफ मार्च 2025 या वेळेला तुम्हाला भेटून जाईल. नंतर जर बघितलं आपण लाईकली ड्युरेशन अँड डेट्स फॉर द SSB कधी होणार तर मोस्टली ह्या SSB जो असतो 5 दिवसांचा असतो. हा SSB कंडक्ट केला जातो मे आणि जुलै 2025 या दरम्यान या पर्टिक्युलर नोटिफिकेशनचा. ओके, या पर्टिक्युलर नोटिफिकेशन इथं काही चॉईसेस पण असतात डेट्सच्या. तुमच्या एक्झाम्स वगैरे काहीशा असतील लास्ट सेमिस्टरच्या वगैरे तर तुम्ही इथं त्याप्रमाणे SSBसाठी फॉर्म फिलअप करताना काळजीपूर्वक भरू शकता, देऊ शकता. आता प्री कमिशन ट्रेनिंग अकॅडमी जर बघितलं आपण तर गया या ठिकाणी एक तुमचा 49 वीक्सचा एक ट्रेनिंग प्रोग्राम होतो. त्याला आपण OTA असं बोलतो, ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी. इथे OTAला गया या ठिकाणी बिहारला 49 वीक्सचा हा एक ट्रेनिंग प्रोग्रामच असतो जवळपास ऑक्टोबर 2025 ते सप्टेंबर 2026. याच्यामध्ये बघितलं असतं आपण इन टर्म्स ऑफ सॅलरी. हे बघा एकदम चांगल्या प्रकारचा स्टायपंड तुम्हाला ह्या ड्युरेशनमध्ये प्रोव्हाइड केला जाईल. ह्या 49 वीक्सच्या दरम्यान 56,100 पर मंथ हा स्टायपंड असणार आहे. ओके, याच्यामध्ये रँक कुठला भेटणार तुम्हाला, तुमची ट्रेनिंग वगैरे झाली त्याच्यानंतर रँक कुठला भेटणार, ल्युटनंट, लेफ्टनंट, तुम्ही कसंही प्रोनाऊन्स करा हा रँक तुम्हाला भेटणार आहे. खूप चांगला रँक मानला जातो हा आर्मीमधला. सॅलरी फॉर द कमिशनिंग, ज्यावेळेस तुम्ही ऑन रोल पुढं प्रोसीड करणार ह्या पर्टिक्युलर ड्युटीला तर CTC अप्रॉक्सिमेटली 17 ते 18 लाखांचा CTC असणार आहे पर ॲनम. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे.
ज्या स्टुडंट्सचं काहीसं आर्मी रिलेटेडचं बॅकग्राऊंड असतं त्याने तर अप्लाय करावंच, पण ज्यांचं नसतं ते सुद्धा नक्कीच या पर्टिक्युलर पोस्टला अप्लाय करू शकता. फक्त हर्डल्स तुम्हाला हा एस एस बीची एकदम सर्वोत्तम ट्रेनिंग आपल्या कोचिंगद्वारे तुम्हाला अवेलेबल करण्यात येईल. ते सुद्धा एकदम मुबलक फीसमध्ये, एकदम लाईक 20-22 दिवसांचा हा कोर्स असणार आहे. फर्दर मी त्याच्याविषयी बोलणारच आहे पुढे. टाईप ऑफ कमिशन बघितलं तर हे SSC कमिशन आहे, शॉर्ट सर्व्हिस कमिशन आहे. ह्याची जी सर्व्हिस असते ही 10 वर्षांची असते, मिनिमम 10 वर्षांची सर्व्हिस असते. ही एक्सटेंड पण होऊ शकते, 14 वर्षांकरता सुद्धा एक्सटेंड होऊ शकते. मिनिमम एंगेजमेंट पिरियड आणि मॅक्सिमम एंगेजमेंट पिरियड याच्यानंतर देखील तुम्हाला ऑप्शन्स असतात अवेलेबल त्या सर्व्हिसला कंटिन्यू करण्याचे वगैरे, पण त्या वेगळ्याच एका लॉजिकल सिक्वेन्स नंतर असतील. त्या ऑप्शन फॉर रिलीज पहिला 5 वर्षांनंतर आपण रिलीज करू शकतो सर्व्हिसला, किंवा सेकंड टर्म नंतर लाईक 10 वर्षांनंतर रिलीज करू शकतो सर्व्हिसला आपल्या इच्छेप्रमाणे, किंवा थर्ड टर्म नंतर लाईक आफ्टर 14 ऑफ इयर्स ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट करतो तुमची सर्व्हिस त्यानंतर तुम्ही रिलीज होणारच आहात नाहीतरी. ओके. ऑप्शन फॉर परमनंट कमिशन आफ्टर 10 इयर्स. परमनंट कमिशनसाठी जो तुम्हाला ऑप्शन इथं देण्यात आलेला आहे 10 वर्षानंतरचं तुम्हाला परमनंट कमिशन साठीचं ऑप्शन अवेलेबल असणार आहे. हे बघा, आता ह्याच्यामध्ये त्यांचे रेजिमेंट्सप्रमाणे तुम्हाला कुठं काम करायचं आहे त्यांचे डिपार्टमेंटमध्ये तरी चालेल. हे कॉप्स फॉर इंजिनियर्स, कॉप्स फॉर सिग्नल अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्याच टाईपमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स त्याच्या कन्सर्न आहे. कॅन्डिडेट्स मे गेट द कमिशन इन अदर आर्म्स अँड सर्व्हिसेस ऑल्सो. म्हणजे डिपार्टमेंटल ह्यांचे चॉईसेस असतात, त्याही वेगवेगळ्या डिपार्टमेंटलमध्ये आपण ऑप्शन्स देऊ शकतो. ओके. रिलीज बेनिफिट्स, आता सर्व्हिस सोडायच्या वेळेसचे रिलीज बेनिफिट्स बॉक्स हे खूप वेगळे असतील आणि चांगलेच असतात नेहमी ॲज युज्युअल. तर अशा टाईपची ही एक 14 इयर्सची एक SSC सर्व्हिस आहे आपल्यासाठीचे एक चांगलं ऑप्शन आहे. ओके. याच्यासाठी लागणारं मार्गदर्शन कॅव्हलियर इंडिया पुणेद्वारे तुम्हाला तंतोतंत केलं जाईल. असे काही फॅकल्टीज आहेत. स्पेसिफिकली SSBसाठी जर आपण बोललो तर ऑनगोईंग सध्या जर बघितलं आपण तर याच्यामध्ये असलेले यांनी सायकोलॉजिस्ट ॲज ह्यांचा एक्सपिरियन्स आहे सरांचा. आलोक साहे सर म्हणून आहेत. तुम्ही यांची प्रोफाईल इन डिटेल बघू शकता. सरांचे अपकमिंग व्हिडिओज आपल्या चॅनलला दिसूनच येतील तुम्हाला. आणि इवन पेटकर सर आणि इतरत्र आपले काही SSBचे फॅकल्टीज तुम्हाला इथं अवेलेबल असतील. त्यामध्ये ज्या स्टुडंट्सला 11वी-12वी नंतर किंवा बाकीचे जे काही कोर्सेस असतात ना आपले डिग्री नंतरचे, लाईक याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कोर्सेस CDS, FCAT, इवन SSBची ट्रेनिंग जर करायची असेल तर इतका सगळा फॅकल्टींचा वेल एक्सपिरियन्स्ड स्टाफ आपल्या कॅव्हलियर इंडिया पुणेमार्फत तुम्हाला अवेलेबल करण्यात येईल. मागचा जर तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड बघितला 22, 23 आणि 24चा SSB सिलेक्शनचा, तर हा काहीसा ट्रॅक रेकॉर्ड आहे आपला मागचा कॅव्हलियर इंडिया पुणे या ब्रँडचा. त्याच टाईपमध्ये अशा प्रकारे आपण इन हाऊस इथं SSB प्रोग्राम्स कंडक्ट करत असतो. याच्यामध्ये वेल एक्सपर्ट्स फॅकल्टीज असतात, रिटायर्ड असतात, सायकोलॉजिस्ट असतात, रिटायर्ड आर्मी ऑफिसर्सच म्हणूया आपण, आणि तेच आपल्याकडं इथं SSB कंडक्ट करण्यासाठीचे असतात. या टाईपमध्ये एकदम लिमिटेड स्टुडंट्सच्या माध्यमातून आपण SSB कंडक्ट करतो. आपला सिलेक्शन रेशोसुद्धा चांगला आहे. एक प्रिव्हियस ट्रॅक रेकॉर्ड जर बघितला तर कॉर्नर सन स्टॉप्स द SSB एक्झामिनेशन हा आपलाच क्लासचा विद्यार्थी होता. 2022 हे आपलं सिलेक्शन्स आहे. ही वॉज टॉपर ॲट द इंडिया लेवल. हे त्याचे काही कटलेट्स आहेत, कटआउट्स आहेत तुमच्यासाठी. जे स्टुडंट्स आउटसाईडचे आहेत त्यांना हॉस्टेलच्या वगैरे फॅसिलिटीज जर अपेक्षित असतील तर आपल्या इथंच नारायणपेठ या सेंटरला हॉस्टेलच्या फॅसिलिटीज, मेस, लायब्ररी, इवन अदर फॅसिलिटीजसुद्धा आपण अवेलेबल करू शकतो या विद्यार्थ्यांसाठी. अशा टाईपचे आपले इन हाऊस क्लासेससुद्धा आहेत इथेच. तुम्ही याही व्हिजिट करू शकता. रिटायर्ड जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स असतात आपले प्रिव्हियस, त्यांच्याद्वारे सुद्धा तुम्हाला आणखी काही मोटिवेशन्स वगैरे प्रोव्हाइड केलं जातं. सिलेक्टेड कॅन्डिडेट्सच आहेत, आपलेच आहेत, मागच्याच बॅचेसचे आहेत. तर SSBचा प्रोग्राम चालू आहे त्यावेळेसच्या ह्या वेगवेगळ्या टेस्टद्वारे मुलांना ट्रेनिंग देताना हे जगताप सर आहेत. त्याच टाईपमध्ये आत्ता दाखवल्याप्रमाणे प्लस काही टेस्ट वगैरे कंडक्ट करून घेतल्या जातात मुलांकडनं. या टाईपच्या तिन्ही स्कीम्समध्ये आपण इथं एनरोल करू शकतो. या टाईपमध्ये रेग्युलर एक्झाम्स पण घेतल्या जातात तुमच्या वेगवेगळ्या टेस्टिंगसाठीच्या. इवन त्याचेच हे काही पिक्स आहेत. आणि प्लस काही आउटसाईड ग्राउंडला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस च्या अवेलेबिलिटीज आपण करून देत असतो एकत्रितपणे. तुम्हाला जर याच्याविषयी आणखी माहिती जर हवी असेल तुम्ही दिलेल्या नंबरला निश्चितपणेच कॉल करू शकता. इवन खालीसुद्धा तुम्हाला नंबर दिलेलाच आहे. हे बघा, या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. 7020892704 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. 7020892704 आणि सरांना तुम्ही कॉल करू शकता. इवन क्लास जॉईन करा न करा काही अडचण नाही आहे. बट तुम्हाला जरी काही अडचण आली तुम्ही या नंबरला सरांना विचारून
सगळी तुमच्या शंकेचं निरसन करू शकता थोडक्यामध्ये. सो थँक्यू स्टुडंट्स फॉर लिसनिंग द व्हिडिओज. थँक्यू.